आजचा जे आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, हे विषय जे त्याचे टेक्निकॅलिटीज आहे ती सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे. मी फक्त मीडियासोबत बोलू इच्छिते की हे यशस्वी करण्यासाठी आपली मोठी गरज प्रशासनाला आहे, कारण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे शिबिराच्या उद्दिष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला याबाबत माहिती मिळणे आणि आपले प्रत्येकाच्या नेटवर्क खूप स्ट्रॉंग असतात. आम्ही पण आमचे जे माध्यम आहे, जसा सरपंच सोबत मीटिंग घेणे, नगरसेवक सोबत मीटिंग घेणे, आम्ही आमचे आम्ही पण प्रयत्न करत आहोत आमच्या माध्यमातून. पण मला असं वाटते की जर मीडियाचा सहयोग सहकार्य याच्यामध्ये मिळाला तर प्रत्येक व्यक्तीला खरोखर काही ना काही लाभ आपण देऊ शकतो. जे स्कीम्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दिव्यांगांसाठी UDID कार्ड हे जर मिळाला, कारण याची पण एक मोठी ड्राईव्ह आपल्याकडे घेण्याची गरज आहे, त्याचे पण आम्ही नियोजन करत आहोत. मेडिकल कॅम्प्सच्या पण तिथे नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या असेसमेंट, म्हणजे एप्रिलपासून जी शिबिरं होती त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तीचे असेसमेंट करून त्यांना जे काही आपल्याला कृत्रिम हात पाय आर्टिफिशियल लिम्स जे आपण देऊ शकतो त्याच्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे. याची जनजागृतीसाठी जालना मित्र म्हणून आपण एक मॅस्कॉट सुद्धा लॉन्च केलेला आहे. 7 मार्चला शक्यतो आपल्याला मिळणार आहे. एक मॅस्कॉट आपण तयार केलेला आहे जनजागृतीसाठी. माझं आव्हान एवढंच आहे की आपल्याला सगळ्यांना एक फेस्टिवल म्हणून एक उत्साहाच्या वातावरणामध्ये शिबिर घ्यायचे आहे. ताणतणावाचे वातावरणामध्ये घेण्याचा काही उपयोग नाही. आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायचे आहे आणि हे काही शासनाची जी योजना आहे ते खरोखर साजरी करायची आहे. साजरी करण्यासाठी जे काही गोष्टी आपण करू शकतो ते सगळी गोष्टी आपण करणार. प्रत्येक मंडलनिहाय जे काही कॅम्प्स असतील त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभ कसे देऊ शकतो, कारण आपण जेवढे लोकांना तिथे पाठवणार तेवढी मोठी जिम्मेदारी आपल्यावरती आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत काही ना काही देण्याची, काही ना काही लाभ मिळाला पाहिजे. तर मला असं वाटते जर आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळालं तर हे नक्की यशस्वी होणार. आपल्याकडे एकूण 65 कॅम्प होणार आहे. आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये त्याच्या टाइम टेबल एकूण आपल्या समोर दिसत आहे. तर पहिला जे कॅम्प आहे 7 मार्च पासून सुरू होत आहे, पुढच्या 14 मार्चला आहे आणि मग असं हळूहळू करून एकूण जे शेवटचं आहे 15 मईला शेवटचं आहे ते 2 ठिकाणी आहे. प्रत्येक नगर परिषदला नगरपालिका जे क्षेत्र आहे त्यांच्यासाठी सुद्धा कॅम्प आहे 8 मईला शक्यतो कॉर्पोरेशनला आणि इतर नगर परिषदेला सुद्धा कॅम्प्स आहे. तर प्रत्येक ठिकाणी असे कॅम्प्स होणार आहे. बरेच लोक बरेच वर्षापासून असे न्यायाची वाट बघतात. आता शासन स्वतः त्यांचे दारी जात आहे, त्यांची गावी जात आहे, मंडल स्तरावर जात आहे. आणि मी 3 तालुकामध्ये आतापर्यंत व्हिजिट केलेली आहे, जे मला असं वाटलं की लोकांच्या खूप जिव्हाळ्याचे जे विषय आहे ते पानंद रस्त्याचे आहे. पानंद रस्त्याविषयी, घरकुल विषयी हे 2 विषय जास्ती आम्हाला दिसत आहे फील्डमध्ये. तर हे पण कसं मार्गी लावू शकतो त्याच्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. आणि दुसरा मला असं वाटते मीडियाच्या याच्यामध्ये आम्हाला सहयोग पाहिजे की लोकांना कुठली गोष्टीची गरज आहे, त्यांचे खरोखर जे पेंडिंग विषय आहे जे आमच्यापर्यंत जर पोहोचले तर त्याच्यावरती प्री वर्क करून तर त्याच दिवशी आम्ही त्यांना जास्तीत जास्त लाभ देऊ. मला एवढंच बोलायचे आहे. मी सगळे मीडिया व प्रेसचे जे प्रतिनिधी आहे सगळ्यांच्या धन्यवाद देते आणि सहकार्याची अपेक्षा करते. तर दुसरा विषय आहे SIRचा, ते पण आपण घेऊ.